हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? LIC AAO मेन्स साठी आपण रेकॉर्डेड लास्ट मिनिट स्ट्रॅटर्जी बघतोय. तर लास्ट मिनिट स्ट्रॅटर्जी मध्ये सगळ्यात महत्वाच्या या गोष्टी असतात की या चुका नाही करायच्या आपल्याला. ठीक आहे. लास्ट मिनिट स्ट्रॅटर्जी मध्ये काय आता नवीन अभ्यास करायचा याबद्दल जनरली नाही सांगितलं जात. त्यामुळे तुम्हाला मागे दिसत असेल की LICची एक नोटीस आलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर दिलेलं आहे की जे सगळ्यात मोठं कन्फ्युजन होतं मुलांचं की सर डिस्क्रिप्टिव्हचं कसं राहील, काय राहील, त्याच्यामध्ये ईमेल असणार आहे. जे काही आपलं SBI ला आपण बघितलं होतं ते सगळं आहे त्याच्यामध्ये. तर ही नोटीस मला वाटतं सगळ्यांनी चॅनलवरती बघितलीच असणार आहे. ईमेल आहे, रिपोर्ट्स आहे, सिच्युएशनल अनालिसिस आहे आणि प्रिसिज रायटिंग आहे. ठीक आहे. हे सगळंच्या सगळं SBI POच्या वेळेस पण होतं. त्यामुळे मुलांसाठी काही असं नवीन नाही, काही टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल की सर याच्याबद्दल मला थोडी कमी इन्फॉर्मेशन आहे, मी आता हे नेमकं कसं करू, मला नाही वाटत त्याच्यात असं कोणी असेल की ज्याला हे माहितच नव्हतं. बट जर तरी आता काही वाटत असेल तर युट्यूबला फातिया मॅमनी SBIच्या वेळेस याच्याशी रिलेटेड व्हिडिओज घेतलेले आहेत. तुम्ही ते चेक करू शकता. ठीक आहे. पण त्याचा जास्त काही इश्यू असा मेजर नाहीये. फार तर फार काय होऊ शकतं, ईमेल रायटिंगसाठी तुम्हाला जे बेसिक स्ट्रक्चर माहित पाहिजे ते तेवढं एकदा तुम्ही बघून घ्या. छोट्या गोष्टी आहेत. त्यामुळे लास्ट मिनिट स्ट्रॅटर्जीमध्ये नवीन काय प्रिपेअर करायचं हे जनरली सांगत नाही. पण यावेळी हे एक सांगणं गरजेचं आहे. तर तुम्ही थोडंसं फक्त बघून घ्या. खूप काही त्याला ओव्हरनाईटमध्ये चेंजेस होणार नाही, पण नॉर्मल स्ट्रक्चर बघू शकता. बिलकुल काळजी करण्याचं कारण नाहीये. जरी तुम्हाला काहीच माहित नसेल तरी थोडं बघून तुमचं काम होऊन जाईल. तर पॅनिक नका होऊ. ठीक आहे. हा व्हिडिओ मे बी काही जण रात्री झोपताना नाही बघत असेल तर एक अर्धा तास काढा फक्त आणि बेसिक स्ट्रक्चर बघून घ्या. काहीच टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. हा पहिला मुद्दा. दुसरं सर आता मेन सब्जेक्टचं कसं करायचं, कारण की एक दुसरा जो मोठा हॉट टॉपिक असतो तो हा आहे की बाबा प्रीला कट ऑफ नव्हता सेक्शनल तर मेन्सला कसं. आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं त्यावेळेस आम्ही तुक्के मारायला पाहिजे होते, काहींचं म्हणणं होतं उगाच मारले त्या चक्करमध्ये आम्ही आमचं सॉल्व्ह केलं असतं बरं झालं असतं. खूप मुलं मला म्हटले की सर प्रीला काय झालं ना, शेवटच्या 2-2.5 मिनिटात आम्हाला काही सुधारलंच नाही. आम्हाला वाटलं तुक्के मारायचे तर आम्ही आमचं अटेम्प्ट करणं सोडून दिलं होतं. आमचं लक्षच तिकडे होतं. आणि वेळाच काही जण म्हणे की ठीक आहे तुम्ही जसं म्हटलं तर शेवटच्या 1 मिनिटात आम्ही आमचा पूर्ण पेपर 19 मिनिटातच पकडला प्रीला आणि शेवटच्या 1 मिनिटात मस्त गोळ्या मारून दिल्या. त्यातले 1-2 बरोबर आले असतील. पण मला असं वाटतं तो सगळ्यांना लकचा पार्ट आहे, त्याच्यावरती रिलाय करणं चुकीचंच आहे. 19 मिनिट्समध्येच पेपर काढायचा होता प्रीचा, जो सगळ्यांनी तुम्ही काढला म्हणून तुम्ही आता मेन्सला आलेले आहेत. मग मेन्सलाही तसंच करा. कॉन्ट असेल, रिझनिंग असेल, शेवटचे 2 मिनिटं काहीच सॉल्व्ह नका करू त्या सेक्शनमधलं. शेवटच्या 2 मिनिटात सगळं सोडून किती क्वेश्चन बाकी आहे बघा. आणि मग त्यात जर तुम्हाला वाटलं की सर माझे 5-6च क्वेश्चन बाकी आहेत 30 पैकी, तर मग तुम्ही त्यात कॅल्क्युलेटेड ऑप्शन वाईज वगैरे इलिमिनेशननी डोकं लावू शकता किंवा मग सगळ्याच्या सगळे ए किंवा सगळ्यात सगळे बी असाही विचार करू शकता. सर लेवल कशी असते? लेवल आता जे 2016ला एक LIC झाला होता, 19ला झाला होता आणि एक मागे काहीतरी लॉकडाऊनमध्ये झाला होता. मी तिन्ही दिलेले आहेत. तर त्यावेळेसची लेवल खूप अवघड होती का सर? तर नाही, बिलकुल नाही. पण सांगता येत नाही. आत्ता मागे एक इन्शुरन्स पेपर झाला त्याच्यामध्ये थोडीशी लेवल अप दिसली होती. त्यामुळे कदाचित तसं झालं तर सांगता येत नाही. पण शक्यतो 30 पैकी 40 मिनिटांमध्ये मुलांचे आधीच्या हिस्ट्री पाहिली तर आरामात चांगले अटेम्प्ट असायचे. पण मला तरी पण वाटते मेरिटवरतीच जावं तुम्ही, जसं असेल तसं. तर उगाच त्याच्यात मी म्हणणार नाही की 25 तरी झालेच पाहिजे, 30-20 झाले पाहिजे. ते सिच्युएशननुसार बघायला पाहिजे. ठीक आहे. सर 3 मार्कला एक क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल काही सांगा. तर ते सगळ्यांसाठीच आहे. नो डाऊट क्वांट एलआरचं वेटेज जास्त राहतं. कारण की मार्क्स त्याचे 3-3 म्हटल्यावर. पण त्यासाठी तुम्ही खूप काही वेगळे तुक्के मारायचे वगैरे असं काही गरज नाहीये. ठीक आहे. म्हणजे त्यासाठी वेगळं काही एफर्ट्स नका घेऊ. तिथे जाऊन तुम्हाला फक्त एवढं माहिती की 3 मार्कचा जरी असेल, तर जेवढे जास्त भेटणार तेवढेच कमी पण होणार आहे. त्यामुळे त्याच्यात तसं काही नका करू. कमी होणार आहे ॲज इन चुकलं तर ते 3 मार्क नाही भेटणार आहे ना. तर त्यामुळे मला असं वाटतं की 3 मार्क आहे 2 मार्क आहे म्हणून त्याला खूपच जास्त हायलाइट करायचं असं काही नका करू. मेरिटवरतीच खेळा. ठीक आहे. सो बॉटम लाईन काय बघा, डिस्क्रिप्टिव्हचं तुमचं क्लिअर झालंय. येस. डिस्क्रिप्टिव्ह नंतर क्वांट एलआरला शेवटचे 2 मिनिटं सोडून द्यायचे आणि जेवढे क्वेश्चन बाकी आहेत त्या सगळ्यांचे एकच ऑप्शन टिक करा किंवा मग त्याच्यात तुम्हाला काही कॅल्क्युलेटेड करायचं असेल, या 5 पैकी 2 आहे तर तुम्ही रिस्क घेऊ शकता. पण शेवटच्या 2 मिनिटात. बाकी पूर्ण वेळ पेपरमध्ये हेच डोक्यात ठेवा की आपल्याला 100% ॲक्युरसी ठेवायची, नीट पेपर सॉल्व्ह करायचा आहे, गिव्ह अप नाही करायचं आहे. कारण जेव्हा तुक्का मारायचा आहे माहिती असतं ना, तर बऱ्याच वेळेस आपण आपले जे जेन्युइन क्वेश्चन्स आहेत त्याला एंडपर्यंत नेत नाही. तिथंच गिव्ह अप मारतो, तिथं गडबड होते. तर लेवल काही जास्त नसते, क्लेरिकल मेन्ससारखी राहते. बाकी सर इन्शुरन्स आणि फायनान्सचं सांगा. इन्शुरन्सचं मागचे 13 क्वेश्चन्स होते, फायनान्सचे पण 13 होते आणि 4 क्वेश्चन्स त्यांनी थोडेसे बाकीचे जे आहे आपले रेग्युलेटरी बॉडीचं सिडबीचं वगैरे त्याच्याबद्दल विचारले होते. आणि त्यानंतर 30 क्वेश्चन्स वेगळे जनरल अवेअरनेसचे तर होते, करंट अफेअर्सचे जे रेग्युलर असतात ते. पण हा सेक्शन असा इथं सगळेच जण म्हणतील यार माझं प्रिपरेशन नाही झालं, कारण मोस्टली हा पेपर देणारे वर्किंग स्टुडंट आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की यार GA एवढं झालं नाही, इन्शुरन्स फायनान्स वाचून नाही झालं. काही टेन्शन नका घेऊ. जे मागच्या वेळेस 2019ला वगैरे सिलेक्ट झाले त्यांनी पण त्यावेळेस जास्त काही केलेलं नव्हतं. सगळ्यांची सेम सिच्युएशन असते. फक्त तिथे त्या मोमेंटला ते 30 क्वेश्चन नीट वाचा, डोकं शांत ठेवा. काही क्वेश्चन लॉजिकली पण जमू शकतात काही क्वेश्चन. कारण बरेच जण वर्किंग आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती पण येतात, टर्मिनॉलॉजीवरनं पण कळतं. तर तिथं थोडंसं तुम्ही डोकं लावू शकता. सो हे 2 सेक्शन आहेत. 30 क्वेश्चनचं इन्शुरन्स आणि फायनान्स आणि 30 क्वेश्चनचं करंट अफेअर्स. तर याच्यात पण आम्ही तसं करू का सर? ते सगळ्या सेक्शनमध्ये शेवटचे 2 मिनिटं काहीच नाही करायचं. जेवढे ऑप्शन्स आहेत तेवढे सगळे एकच जय मातादी केलं तरी चालेल. ठीक आहे. सो हे झालं क्वांटला. सर आम्हाला तुक्के नाहीच मारायचे, आम्हाला जेन्युइन 30 पैकी 28-27 करायचं. ते तर बेस्ट आहे. त्याला तुम्ही नेहमीच सपोर्ट करतो, की तुम्ही हे रिकाम्या कामं न करता.
पण कसं होऊन जातं की शेवटी आता आहे वेळ, त्यांनी सांगितलं तर मग तुम्हाला रिस्क घ्यायची तर घेऊ शकता. पण खरं सांगतो इतक्या वर्षांमध्ये गरजच नाही पडली मुलांना, कारण पेपर इतका सोपा असायचा की एनिवे 30 पैकी मुलांचे 27-28 होऊन जायचे. मग उरलेच किती 1-2, मग त्यात कशाला डोकं लावायचं असं होऊन जायचं. ठीक आहे. ओके. सो आय होप सगळ्यांचं मेजर जे कन्फ्युजन आहे तुक्के मारण्याबद्दल, डिस्क्रिप्टिव्हबद्दल आणि पेपरच्या बेसिक याच्याबद्दल क्लिअर झालं असेल. तर आता काय उरलंय शेवटचं काही? काहीच नाही. फक्त तुमचं हॉल तिकीट वगैरे नीट चेक करा, सेंटरला व्यवस्थित पोहोचा. रिव्ह्यूसाठी मला टेक्स्ट वगैरे टाकून ठेवा आणि मग त्या हिशोबाने आपण घेऊ. ठीक आहे? चलो. सो ऑल द व्हेरी, व्हेरी बेस्ट सगळ्यांना. आणि जे पण तुमचे मित्र असतील ज्यांना डिस्क्रिप्टिव्हबद्दल आयडिया नव्हती किंवा त्यांनी नोटिफिकेशन नसेल बघितलं, त्यांना फक्त हा व्हिडिओ बघायला सांगा किंवा त्यांना हे नोटिफिकेशन सांगून द्या. ठीक आहे? चलो. विल स्टॉप हिअर. थँक यू. बाय बाय. गुड डे.